अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणामध्ये एक महत्त्वाची अपडेट आता समोर येते। या प्रकरणाची पुढची सुनावणी आता गुरुवारी होणार आहे। आज कोर्टाच्या वतीने पोलिसांनी केलेल्या या एन्काउंटरवर अनेक महत्त्वाचे सवाल उपस्थित करण्यात आले। पोलिसांनी केलेला एन्काउंटर हा एन्काउंटर असूच शकत नाही असं महत्त्वाचं निरीक्षण कोर्टाने आज नोंदवलेलं आहे। तर आरोपीला 4 पोलीस कंट्रोल कसे काय करू शकत नाही असा सवाल देखील कोर्टाने उपस्थित केला। पिस्तुलाबाबत माहिती नसलेला आरोपी फायरिंग कशी करू शकतो असाही कोर्टाचा सवाल आहे। पोलीस युनिफॉर्म मध्ये होते का हा सवाल देखील कोर्टाने उपस्थित केला। तर एन्काउंटरच्या या संपूर्ण प्रकरणाचा फॉरेन्सिक रिपोर्ट सादर करण्याचे आदेश देखील आता कोर्टाने दिलेले आहेत। दरम्यान ग्राफिक्सच्या माध्यमातून अधिकचा तपशील पाहूयात। कोर्टामध्ये नेमका कसा युक्तिवाद झाला, तुम्ही सांगितलेल्या गोष्टी पचत नाही असं कोर्टाने म्हटलंय। सर्वसाधारण व्यक्ती ही ट्रेनिंग घेतल्याशिवाय पिस्तूल फायर करू शकत नाही असं न्यायाधीशांचं निरीक्षण आहे। तुम्ही जेव्हा कैद्याला घेऊन जाता तेव्हा नियमावली काय असते असा सवाल कोर्टाने उपस्थित केला। एवढा निष्काळजीपणा कसा काय असू शकतो असं कोर्ट पोलिसांना विचारत आहे। बंदुकीच्या ट्रिगर आणि मॅगझिन वकील हाताचे ठसे आहेत का? त्यानं 3 गोळ्या झाडल्या होत्या, 1 गोळी पायाला आढळली, मग 2 गोळ्या कुठे गेल्या हा सवाल कोर्टाचा आहे। मग 4 शेल कसे मिळाले हा सवाल देखील कोर्टाने उपस्थित केला। 4 ट्रेन पोलीस अधिकारी असं कसे करू शकतात? त्यात एक सिनियर पोलीस अधिकारी आणि दुसरा PSI होता। एका अनट्रेन आरोपीला असे कसे हँडल करतात? एवढे जुने अधिकारी असून त्यांना तत्काळ काय प्रतिसाद द्यायचा हे कळत नाही। तो काही मोठा धिप्पाड आरोपी नव्हता। हा एन्काउंटर होऊ शकत नाही असं कोर्टाचं महत्त्वपूर्ण निरीक्षण आहे। एन्काउंटरची व्याख्या वेगळी आहे असं कोर्टाने पोलिसांना आणि त्यांच्या वकिलांना सांगितलंय। सरकारी वकिलांनी फॉरेन्सिक कडून रिपोर्ट सादर करावा असे आदेश कोर्टाचे आहे। गोळी कुठून चालली, किती लांबून गोळी मारली, अग्निशस्त्र रासायनिक प्रयोगशाळेला पाठवलं आहे का, असे अनेक सवाल कोर्टाने उपस्थित केलेले आहेत। त्यामुळे आता हा रिपोर्ट सादर करण्याचे आदेश देखील कोर्टाने दिले। तर या प्रकरणाची पुढची सुनावणी आता गुरुवारी होणार आहे। गुरुवारच्या या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष असेल। तर अक्षय शिंदे एन्काउंटरच्या प्रकरणाची पुढची सुनावणी आता गुरुवारी होणार आहे। तर आज कोर्टाच्या वतीने पोलिसांना अनेक सवाल उपस्थित करण्यात आले। तुम्ही केलेला एन्काउंटर हा एन्काउंटर असूच शकत नाही असं कोर्टाने म्हटलंय। दरम्यान या संपूर्ण प्रकरणानंतर ज्या राजकीय प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्या राजकीय प्रतिक्रिया देखील आपण पाहूयात। गुन्हेगाराला पाठीशी घालायचं आहे का की गुन्हेगाराला पाठबळ द्यायचं आहे, काय मिळवायचं आहे नेमकं तुम्हाला? अशा राजकारणाने महाराष्ट्राची उंची कमी होत आहे। अशा विरोधाच्या राजकारणाने आपला स्तर जातो आहे। मला वाटतं अशा घटनांमध्ये विरोधी पक्ष पक्षाने एकत्र येऊन, सत्ता पक्ष विरोधी पक्षाने एकत्र येऊन अशा घटनेमध्ये बघितलं पाहिजे। जसं बदलापूर जेव्हा घटना झाली सर्व पक्ष एक आले, त्या ठिकाणी काही मोर्चात एकटा कोणी वेगळा पक्ष नव्हता, सर्व पक्ष एक होते। आणि अशा झालेल्या कारवाईमध्ये सुद्धा सर्व पक्षांनी एकत्र येऊन महाराष्ट्र वाचवला पाहिजे, महाराष्ट्राला श्रेष्ठ केलं पाहिजे, पुढे नेलं पाहिजे। याला एन्काउंटर म्हणता येणार नाही, 4 पोलीस एका आरोपीला पकडू शकत नाही का असं कोर्टाने सवाल उपस्थित केला। मी काय म्हणतोय, कोर्टाला आपलं काही जे म्हणणं आहे ते पोलिसांनी सादर करेल, सरकार सादर करेल। या सगळ्या प्रकरणामध्ये एकूण पाहिलं तर हे प्रकरण पूर्णतः जी चर्चा आहे, ज्या संस्थेचे पदाधिकारी आहेत ते पदाधिकारी मानवी तस्करी आणि चाइल्ड पोर्नोग्राफीच्या मध्ये सूत्रधार असल्याची माहिती आता समोर येते आहे। ही सत्यता पुढे येईल आणि या रॅकेटच्या म्होरक्यांना वाचवण्यासाठी अक्षय शिंदे नावाच्या या आरोपीचा एन्काउंटर मध्ये ठार मारण्यात आला आहे अशी शंका पूर्णतः महाराष्ट्रातील जनतेमध्ये आहे। जो माणूस त्यागानं मोठा होतो, त्यागानं मुख्यमंत्री पदावर जातो, तो या गोष्टींना घाबरत नाही। चौकशी करा, दूध का दूध, दूध पाणी का पाणी करा। एकीकडे तुम्हीच बोंबा मारायचं, मुलीवर बलात्कार झाला, तुम्ही सांगायचं चौकात फाशी द्या, आणि त्या आरोपीने गोळी काढायची आणि गोळी मारायची आणि त्याला काय त्याची आरती करायची काय? ज्या नराधमानं एका बालिकेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, त्याला एन्काउंटर करणं हा त्यांचा अधिकार आहे। स्वसंरक्षणाकरता केलेला त्यांनी केलेला हा प्रतिकार आहे। आणि मला तरी असं वाटतं
याच्यामध्ये तुम्ही ओढत असाल शिंदे साहेबांना तर खुशाल ओढा, पण तो ठाण्याचा वाघ आहे, दिघे साहेबांचा चेला आहे, बाळासाहेबांचा चेला आहे तो माणूस, त्या गोष्टींना घाबरणार नाही. सध्या पोलिसांची यंत्रणा इतकी परफेक्ट आहे की अगदी मोबाईल बंद करून पाताळात जरी बसला तरी ते शोधतात. आणि त्यामुळे सरकारी यंत्रणा, तपास यंत्रणा, आता एन्काउंटर झाला का स्वतःच्या बचावासाठी पोलिसांनी ते केलं, त्यासाठी एक CID इन्क्वायरी बहुतेक सुरू झाली आहे. एक निवृत्त न्यायाधीशाची कमिटी अपॉइंट झालेली आहे, त्याचे आईवडील कोर्टात गेलेले आहेत दाद बघायला. बघू, हाच प्रॉब्लेम झाला आहे विरोधकांचा की ते संविधान बदलणारे ते आमच्यावर आरोप करून ते संविधान मानतच नाहीत. ते कोर्ट मानत नाहीत, ते CID म्हणत नाही, ते CBI म्हणत नाहीत आणि काहीच म्हणत नाही. काही झालं की सुप्रीम कोर्ट असे सगळ्यांवर आरोप करतात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.